नमस्कार मित्रांनो, मी शिकाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिला रात्रभर झोपू दिले नाही. कारण तिच्या प्रेमात मी जागून काढलेल्या सर्व रात्री मला परत मिळवायच्या होत्या आणि तिने मला न सांगता घालवलेले प्रत्येक क्षण मला तिच्यासोबत शेअर करायचे होते. तीही माझ्याकडून माझ्या मिठीमधून निघून जायला तयार नव्हती. प्रत्येक क्षणी तिचे हृदय नियंत्रणाबाहेर जात होते. माझ्या आणि तिचे श्वास जुळत होते. इतक्यात सकाळी 8 वाजता ऋषभ रडायला लागला. शिखा उठून ऋषभची काळजी घेऊ लागली आणि मी फोनवर लागलो. पहिला फोन तर मी माझ्या ऑफिसमध्ये केला आणि म्हणालो की मला 1 आठवड्याची सुट्टी हवी आहे, ती पण तातडीने. मग मी माझ्या सासूबाईंना दुसऱ्या फोनवर फोन केला आणि तिला सांगितले की ऋषभला 1 आठवडा तिच्याकडे ठेवा. शिखा आणि मी काही महत्त्वाच्या कामासाठी गावाला निघणार आहोत आणि आम्ही शिमल्याच्या थंड वाऱ्यात निघालो आणि तिथे ना दिवस होता ना रात्रंदिवस, फक्त एकमेकांवर प्रेम होते. शिमल्याच्या प्रेमात पडलो. घरी परतताना विमानात थोडा वेळ माझा डोळा लागला आणि ते सगळे गेलेले दिवस माझ्या समोर आले होते. मी ऋषभला दूध पाजले, पण त्याला माझ्या मांडीची सवय नव्हती म्हणून तो रडत होता. मोठ्या कष्टाने मी त्याला झोपवले, पण माझे सर्व लक्ष शिखाकडे होते. शिखा काय निर्णय घेईल माहीत नाही, हा विचार करत असतानाच रात्री 3 वाजता माझ्या मोबाईलवर कॉल आला. माझी झोपेतच कॉल उचलला, पण त्या बाजूने आवाज येत नव्हता. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर मी परत कॉल केला तेव्हा स्क्रीनवर मला नंबर दिसला. तो शिखाचाच नंबर होता. मी विचारले, का फोन केला होता? तिने मला विचारले, ऋषभ कसा आहे? मी म्हणालो, तो माझा मुलगा आहे, ही माझी अडचण आहे. ती म्हणाली, मी ऋषीला नकार दिला आहे, तुला उद्याच माझ्याशी लग्न करता येईल. असे सांगून तिने फोन बंद केला होता आणि मी जवळजवळ निद्रिस्त झालो होतो. कदाचित तिला माझे प्रेम आवडले होते म्हणूनच मी ते मिळवत होतो, कारण मी पिंकीशी कधीच अन्याय केला नव्हता. तिने फक्त तेवढेच आयुष्य लिहून आणले होते. आता मी लग्नाचा पोशाख तिच्या घरी पाठवला होता. मी संध्याकाळी 8 वाजता तिच्या घरी पोहोचलो. तिचे आई वडील आणि फक्त काही लोक तिथे उपस्थित होते. मी तिच्याशी लग्न केले. थोड्याफार विधी उरकून ती माझ्यासोबत निघून आली होती आणि मला वाटले होते मी तिच्यावर इतके प्रेम करेन की हे सगळं काही विसरून जाईन. आम्ही गाडीत बसताच तिने ऋषभला स्वतःच्या मांडीवर घेतले आणि त्याला मिठीत घेऊन चुंबन घेऊ लागली. त्याच्यावर प्रेम करू लागली होती. तो पण तिच्या मांडीवर आरामात झोपी गेला होता. ना मी तिच्याशी पूर्ण वेळ काही बोललो होतो, ना ती मला काही बोलली होती. घरी पोचल्यावर तिने दरवाजा बंद केला होता. तेव्हा ती खोलीच्या आत गेली. पूर्वी ती येऊन तिथेच राहायची आणि तिने दार बंद केलेले पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी हलकेच दार वाजवले आणि आतून आवाज आला, मी इथे फक्त ऋषभची आई म्हणून आले आहे, तुम्ही बायको म्हणून नाही. तिथे मोठ्या आवाजात बोलून दाखवले होते. कदाचित तिला खूप राग आला होता. माझ्या मनातील निराशा मी स्वतः सामावून घेतली आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन बसलो. असा विचार केला की ती किती दिवस माझ्यावर रागावणार. निदान एक दिवस ती सगळं काही विसरून जाईल आणि माझं प्रेम मेनी करेल. मी माझ्या प्रेमात तिला अटक करून घेईल. मला खूप कष्टाने झोप आली होती. मी सकाळी डोळे उघडले आणि रूममध्ये बाहेर आलो. ती स्वतःसाठी नाश्ता बनवत होती. तिने ऋषभला पण आपल्या मांडीत धरले होते. मी तिच्याजवळ गेलो. मी म्हणालो, त्याला मला दे, तू सहज नाश्ता तयार करू शकते. सवय आहे ऋषभला धरून काम करण्याची. मी तिच्याकडे बघत उभा राहिलो. रडल्यामुळे तिचे डोळे खराब झाले होते. मला त्यासाठी त्रास होत होता, कारण तिने हे अश्रू ऋषीसाठी नक्कीच काढले होते. मी तिला माझ्यासाठी तळलेले अंडे बनवायला सांगितले होते. ती म्हणाली, मी इथे तुझ्यासाठी आलेले नाही आणि मी तुझ्यासाठी कोणतेही काम करणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी बाहेर जाण्याचा विचार करत होतो, पण तिथेच उभा राहिलो. नाश्ता केला आणि तो घेऊन आलो आणि तिथे बसलो जिथे ती नाश्ता करत बसली होती. ऋषभ बहुधा दूध पिऊन झोपला होता, कारण ती एकटी होती. मी तिच्या खुर्चीजवळ बसलो होतो. तिने पटकन नाश्ता केला आणि माझ्याकडून उठून तिच्या खोलीत जाऊ लागली. मी तिचे मनगट धरले आणि दुसऱ्या हाताने नाश्ता करायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझा हात सोड. मी उत्तर दिले नाही. एका हाताने शांतपणे नाश्ता करत राहिलो. मी तिच्या हाताची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. वारंवार म्हणत होती, माझा हात सोड, पण माझ्या हाताची पकड मजबूत होती. ती म्हणाली, अमित, तुला समजत नाही, माझा हात सोड. मी म्हणालो, मी तुझा हात सोडण्यासाठी नाही धरला आहे.
साथ निभावण्यासाठी तुझा हात धरला आहे. मी चहाचा शेवटचा घोट घेतला आणि खुर्चीवरून उभा राहिलो. तिला माझ्यासोबत माझ्या खोलीत घेऊन गेलो. ती वारंवार मला तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. मी खोलीला लॉक लावले. शिका म्हणू लागली, समजत नाही का? मी तुला माझा हात सोडायला सांगितले होते. मी इथे फक्त ऋषभची आई व्हायला आले आहे. मी म्हणालो, पण मला माझ्या मुलांसाठी आईसोबतच माझी बायकोही हवी आहे. ती म्हणाली, मी तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाचा तिरस्कार करते. म्हणून मी म्हणालो, काही हरकत नाही, तू लवकरच प्रेमात पडशील. असे म्हणत मी तिला बेडवर आणले. ती म्हणू लागली, देवाच्या कृपेने माझ्याशी असे काही करू नकोस. मी माझ्या दुसऱ्या हाताने तिच्या तोंडावर हात ठेवला. मी तिला म्हणालो, तू माझी बायको आहेस आणि मी तुला माझी बायको म्हणून इथे आणले आहे. त्यामुळे माझे जे कर्तव्य आहे ते मी करेन. मी माझ्या संवेदना गोळा करण्याआधीच ती म्हणाली, तू माझ्यासोबत जबरदस्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःला मारून टाकीन. मी स्वतःला पेटवून घेईन. मी स्वतःला मारून घेईन. त्यावेळी ती रागाने वेडी झाली होती. मी तिचे मनगट सोडले. ती रडत रडत खोलीतून बाहेर पडली. कदाचित हे इतके सोपे नव्हते. थोड्या संयमाने मी तिच्यासोबत काम करायला हवे होते. त्यानंतर मी तिचा हात सोडला. मी तिला काहीच बोललो नाही. मी स्वतः नाश्ता बनवायचो आणि रात्री माझे जेवण सुद्धा आणायचो, कारण मला माहिती होते की ती स्वयंपाक करून मला खायला देणार नाही. आता 2 महिने उलटून गेली होती आणि मी तिच्याशी बोललेलोही नव्हतो. कदाचित तिला खात्री मिळाली असेल की मी तिला त्रास देणार नाही. एकदा मला माझ्या ऑफिसवरून एक इन्व्हिटेशन मिळाले होते की सगळे लोक आपल्या बायका आणि मुलांसोबत हॉटेलमध्ये जेवण करणार होते. घरी आल्यावर शिका जेवत होती. मी तिच्या समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसलो. मी बसताच तिला धक्काच बसला. मी म्हणालो, बघ, तुला हवं तसं कर. तुला हवं तर तू जीवन जगू शकते. आतापर्यंत तू तुझ्या इच्छेनुसार सर्व काही करत आले आहेस, पण माझी एक छोटीशी विनंती आहे. आपण घरात कसेही राहत असलो तरी काही नात्यांचे महत्त्व जगासमोर जपावेच लागेल. मला माझ्या कंपनीकडून आमंत्रण आले आहे, तेही आपल्या कुटुंब आणि मुलांसोबत जायचं आहे. तर उद्या तयार राहा. माझ्या कंपनीने एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली आहे आणि प्रत्येकजण त्याच्या बायका आणि मुलांसह येणार आहे. तेव्हा ऋषभला देखील तयार करून ठेव. मी तुझा खूप आभारी राहील. मला आशा आहे की तू माझी इज्जत माझ्या मित्रांसमोर शाबूत ठेवशील. जेवताना तिने माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मी उठून खोलीत गेलो. मी आणलेले अन्न माझ्या ताटात टाकून खात होतो. तिने तिची रिकामी भांडी किचनमध्ये ठेवली आणि म्हणू लागली, मी तयार राहील. मग ती म्हणाली, जेवण फ्रीजमध्ये ठेवलेले असते, तुला हवे असेल तर खाऊ शकतो. असे म्हणत शिका किचनमधून निघून गेली होती. तिच्या या एका गोष्टीने मला खूप आनंद दिला होता. निदान तिला माझी एवढी काळजी वाटत होती. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून परत आलो. ती खरंच तयार होती. ती खूपच सुंदर दिसत होती, पण मी तिच्याकडे पाहिलं नाही, कारण ती माझ्या नजरेने चिडली होती. ऋषभ पण तयार झाला होता. मी ऋषभला माझ्या कडेवर घेतलं, त्याच्यावर प्रेम केलं आणि मी पण तयार व्हायला गेलो. सर्वांसमोर तिने मला अजिबात जाणवू नाही दिले की तिच्यात आणि माझ्यात कटुता आहे. ती माझ्यासोबत खूप आनंदी जीवन जगत आहे असे वाटत होते. परत येताना एका सुनसान रस्त्यावर माझी गाडी खराब झाली होती. मला समजू शकले नाही की कारला काय समस्या आली आहे. मी गाडीच्या खाली उतरलो आणि या गाडीचे काय झाले ते पाहण्यासाठी तिचे बॉनेट उघडले. कदाचित ती खूपच गरम झाली असावी. तितक्यात मी पाणी टाकू लागलो. मी ट्रंक उघडली तेव्हा ती सुद्धा रिकामी होती आणि मला इकडे तिकडे पाणी दिसत नव्हते. मी शिकाला म्हणालो की तू गाडी लॉक करून ठेव, मी 10 मिनिटात कुठूनही पाण्याची बाटली भरून आणतो. ती सांगू लागली. ऋषभ आधीच झोपला होता आणि तिच्या मांडीवर झोपला होता.
मी स्वतः गाडी लॉक केली आणि पाण्याच्या शोधात निघालो आणि काही अंतरावर मला एक बॉक्स दिसला. तिथून मी पाण्याची बाटली भरली आणि परत गाडीकडे येऊ लागलो. जसे मी माझ्या गाडीकडे बघितले, मला समोरून शिका ऋषभ सोबत धावत येताना दिसली, जी मदत करा मदत करा असे ओरडत होती. काही गुंड आणि चोर प्रकारची मुलं तिच्या मागे येत होती. हे बघून मी घाबरलो. मी बाटली बाजूला टाकली आणि तिच्या दिशेने जाऊ लागलो. काही वेळातच मी तिच्याजवळ पोहोचलो. तिच्या मांडीवर ऋषभ होता आणि धावत होती. मला तिच्या समोर पाहून ती माझ्या छातीला चिकटली. अमित अमित म्हणत, ही लोक गाडीची खिडकी त्यांनी तोडली आहे. ते माझ्याशी गैरवर्तन करत होते आणि ते चोर आणि बदमाश पुढे सरकू लागले आणि म्हणाले, या मुलीला आमच्या स्वाधीन कर, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही. एक मुलगा म्हणू लागला, ही कुत्री पळून गेली नसती तर आतापर्यंत आपण आपले काम केले असते. हे ऐकून माझे मन वेडे झाले. मी भरधाव वेगात त्याच दिशेने पळत गेलो आणि त्यांच्या तोंडावर चापट मारायला लागलो. ती काही शेरेबाजी करत माझ्यावर सुटले. त्यांनी मलाही इजा केली होती. मी त्यांच्या पोटात किंवा कमरेवर मारले असते तर त्यांना काही फरक पडला नसता, पण चेहऱ्यावर मार लागल्याने ते घाबरून गेले आणि मी एकाला जमिनीवर लोळवले आणि त्यांच्या तोंडावर धक्काबुक्की केली. त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर जखमी झाला होता. दुसरा माणूस मला खेचून त्याच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मी जमिनीवर एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर मारला. ते दोघेही पळून गेले. मी स्वतःही जखमी झालो होतो. माझ्या हाताला धक्का लागला. त्या लोकांनीही माझ्यावर प्रत्युत्तर दिले होते, त्यामुळे मी जखमी झालो. तेव्हा मी शिक्षाकडे घेऊन तेव्हा शिकाच्या डोळ्यात अश्रू होते. अरे देवा, तुला काय झाले? तिने बाजूला पडलेली पाण्याची बाटली उचलली आणि मी तिचा हात पकडून गाडीचे गेट उघडले आणि तिला बसायला सांगितले. आणि मग मी बोनेटमध्ये पाणी ओतले आणि संपूर्ण प्रवास शांततेत घालवला. पण मला जाणवले की ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होती. मी घरी आल्यावर थेट माझ्या खोलीत गेलो. बाजूच्या टेबलचे ड्रॉवर उघडले आणि मेडिसिन बॉक्स बघू लागलो. कदाचित मला औषधांचा डब्बा सापडेल. फक्त पिंकीने या सर्व गोष्टीची काळजी घेतली. समोर ठेवलेल्या पर्समधलं घड्याळही मला कधी दिसलं नाही. सगळं समोर ठेवलेलं असायचं आणि मी पिंकी पिंकी आवाज करत राहायचो. ती म्हणायची, काय झाले अमित? मी म्हणायचो, तू माझे घड्याळ आणि पर्स कुठे ठेवली आहेस? मला ती कुठेच सापडत नाही. अमित, हे काय आहे? पर्स आणि घड्याळ ठेवले आहे हातात देऊन ती माझ्याकडे टक लावून बघायला लागायची आणि मी डोकं टेकवून हसायला लागायचो. मी म्हणायचो की बरं झालं मला दिसत नाही. ती तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकायची आणि म्हणायची, मला बोलण्याचा आणि पुन्हा पुन्हा मला बघण्यासाठी निमित्त शोधत असतोस ना? आता पिंकीचे शब्द मला थंडगार वाऱ्यासारखे वाटत होते. ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. मी नेहमी तिच्या प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद देत असे. अर्थात माझ्या हृदयावर कोणतेही दडपण नव्हते. पिंकीच्या नावाने मारायचो, पण मी तिला हे कधीच जाणवू दिलं नाही. मी तिच्यावर प्रेम करत नाही. मी तिला सांगायचो की तू समोर राहिलीस तर मला सगळं दिसतं, तू दूर गेलीस तर डोळ्यासमोरची वस्तू गायब होती. फक्त माझ्या समोरच राहा. माझ्या बोलण्यावर ती खुश व्हायला लागायची. त्यावेळी मला पण खूप काळजी वाटली, कारण मला औषधाची पेटी सापडत नव्हती. ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं. कपाळावरही जखम होती. मी सगळ्या रूमचे ड्रॉवर शोधले होते. कुठे आहे ते कळले नाही. काही वेळाने माझ्या रूमचा दरवाजा उघडला. समोर शिका उभी होती. तिला पाहून मी माझ्या डोळ्यांची दिशा बदलली. सर्व ड्रॉवर उघडत असल्यामुळे काहीतरी शोधत असताना ती म्हणू लागली, काय शोधता आहात का? मी म्हणालो, मी औषधाचा डब्बा शोधतोय. पिंकीने कुठे ठेवला आहे माहिती नाही. तिने ड्रेसिंग टेबलचा शेवटचा ड्रॉवर उघडला, औषधाचा डब्बा काढला आणि माझ्या समोर ठेवला. ती स्वतः बेडच्या काठावर बसली. मी म्हणालो, अरे शिट,
मी ते इथे ठेवले होते. 3 वेळा मी स्वतः हा ड्रॉवर उघडला होता. त्याआधी मी औषधांची पेटी उघडेल शिकानी ती उघडली आणि डेटॉल काढले आणि चेहऱ्यावरून रक्त साफ करू लागली. त्यावेळी मला आश्चर्य वाटले, पण मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती विचारू लागली की तू त्या लोकांना एवढं का मारलंस? मी म्हणालो की त्यांनी तुझ्याबद्दल मूर्खपणा केला आहे. मी त्यांना मारू शकत नाही. मी हे शब्द रागाच्या भरात बोललो आणि मी खरं सांगितलं. औषध लावल्यावर ती निघून गेली होती. त्यानंतर जेवणाच्या वेळेस ती माझी वाट पाहत असायची. जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचो तेव्हा माझ्यासाठी ही ताट तयार असायचं. पण एक दिवस जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो ती रडत होती. रूममधून तिच्या रडण्याचा आवाज येत होता. मी धावत त्या रूममध्ये गेलो तेव्हा त्या रूममध्ये कोणीच नव्हते. फक्त ऋषभ झोपला होता. शिका माझ्या रूममध्ये माझी जुनी डायरी पाहत होती. ती डायरी पण मी शिकाच्या प्रेमाबद्दल लिहिली होती. मी एक एक गोष्ट लिहिली होती. मला शिकासाठी काय वाटतं, माझ्या सगळ्या भावना मी त्या डायरीत लिहून ठेवल्या होत्या. डायरीत मी शिकाचे चित्र काढले होते. पण या सगळ्या गोष्टी त्या वेळच्या होत्या जेव्हा पिंकी माझ्या आयुष्यात आली नव्हती. त्यानंतर मी ती डायरी बंद करून ठेवली होती. पिंकीनेही कधी ती पाहण्याचा प्रयत्न केला नाही. तिला ती कुठून मिळाली माहीत नाही. मला पाहून ती तिरस्काराने उठली आणि माझ्या जवळ आली आणि माझी कॉलर पकडली आणि मला धक्का दिला. ती म्हणाली, मला माहीत नव्हते की तू इतका क्षुद्र माणूस असू शकतो. मी तुला समजू शकले नाही. मी म्हणालो, काय झाले? ती म्हणाली, तू माझ्याकडे घाणेरडे डोळे ठेवायचास, तुला लाज वाटत नाही? मी तुला माझा भाऊ मानायचे. तिने मला विचारले, तू खरोखरच तुझ्या ऋषभसाठी हे पाऊल उचलले आहेस? पिंकी दीदीवर तुझे प्रेम नव्हते. तुझ्या मुलाचे काही नुकसान व्हावे अशी सावत्र आई तुला नको होती. पण ही सगळी माझी चूक होती. त्यावेळी तुझी पत्नी असूनही तू माझ्यावर वाईट नजर ठेवलीस. तुझा प्रत्येक विचार मी वाचला आहे. तू माझे चित्र काढायचास, तुला लाज वाटली पाहिजे. हे सर्व करताना मी म्हणालो की तू चुकीचा विचार करत आहेस. पण ती माझे ऐकायला अजिबात तयार नव्हती. ती म्हणाली, मला समजले आहे की माझ्या बहिणीला मारण्यात तुझा हात असावा. पिंकी दीदीला मारण्याचा प्रयत्न तुम्ही केला असेल. ती आधी पूर्णपणे निरोगी होती आणि जेव्हा मी इथे आले तेव्हा ती एकदम बरी होती. तिला काही आजार नव्हता. तू तिच्याशी काहीतरी केले आहेस ज्यामुळे ती प्रसूतीच्या वेळेस गेली. तुला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती. पिंकी दीदी तुझ्यासाठी एक भिंत होती म्हणून तू हे सर्व केलेस. तू तिला वाटेवरून काढण्यासाठी मारले. तिच्या बोलण्यावर मला खूप राग आला. मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. मी म्हणालो, पुरे झाले. शिका, तुला सत्य माहीत आहे की नाही, म्हणून तुला जे वाटेल ते कर. मी तुला कधीच कारण सांगणार नाही. तू ही डायरी वाचली. जरा तिच्यावरची तारीख वाचली असतीस तर माझ्यावर असा आरोप लावला नसतास. मी तुझ्यावर त्या वेळेला प्रेम करायचो जेव्हा पिंकी माझ्या आयुष्यात आलेलीच नव्हती. आमच्या लग्नानंतर तू तुझ्या मैत्रिणीसोबत शिमल्याला गेली होतीस का? कधी गेली होतीस ना? पिंकीशी माझे नातेही ठरले नव्हते तेव्हा मला लग्नातच कळले की मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो ती माझ्या पत्नीची बहीण होती. पण असे असूनही मी पिंकीवर कधीही अन्याय केला नाही. मी तुझ्यापासून दूर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. म्हणूनच मी कधीही पिंकीला घ्यायला किंवा सोडायला आलो नाही किंवा तुझ्या आईने फोन केला की तुझ्या घरी कधीही आलो नाही. तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्याशी बोलायचोही नाही. का माहीत आहे? कारण माझ्यात नात्यांचा आदर आणि सन्मान होता. कधी पिंकीने माझ्याबद्दल तुझ्याकडे तक्रार केली? कधी ती म्हणाली की मी तिच्याशी वाईट वागलो? माझ्या मनावर काही जोर नव्हता. ही वेगळी गोष्ट आहे. पण पिंकीशी असलेले माझे नाते मी पूर्ण प्रामाणिकपणे जपले आणि माझ्या मुलाला सावत्र आई नको म्हणून मी तुझ्याशी लग्न केले.
पण गेल्या 3 महिन्यांपासून तू माझ्यासोबत आहेस. तू माझी बायको म्हणून घरात राहतेस. मी एकदाही तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. आपण लग्न केले आणि मी मागे पडलो, नाहीतर मला कोण रोखू शकेल? शिखा, तू माझे काही बिघडवू शकले नसते. माझ्या इच्छानुसार मी तुझ्याबरोबर हवे ते करू शकतो. तू माझे काहीही करू शकत नाहीस. पण मी एक माणूस आहे, प्राणी नाही, आणि मी होऊही शकत नाही. आणि एकच चूक आहे की मी पिंकीच्या आधी तुझ्या प्रेमात पडलो. काश मी तुला कधीच पाहिले नसते, कारण पिंकी तुझ्यापेक्षा खूप चांगली होती. आजपर्यंत ना तिने माझ्या प्रेमावर शंका घेतली, ना माझ्या चरित्र्यावर शंका घेतली. आता मला कळतंय की ती माझ्यासाठी काय होती. माझ्यामुळे तुझा ऋषी तुझ्यापासून दूर गेला, याचे तुला दुःख आहे ना? ठीक आहे, मी तुला आपल्या या नात्यातून आज तुला मुक्त करतो. तू तुझ्या ऋषीकडे जा. असे म्हणत मी तिला हाताने बाहेर काढले आणि खोलीचे दार बंद केले. आज मला पिंकीची खूप आठवण येत होती. ती माझी पत्नी सोबतच एक चांगली मैत्रीण होती, जिला मी मिठी मारून माझे सर्व दुःख सांगायचो. पण माझ्या खोलीत त्या भीतीवर माझा आणि पिंकीचा फोटो होता. मी त्या फोटो समोर उभा राहून विचारले, पिंकी, तू मला सोडून का गेलीस? मला समजून घेणारी तूच होतीस. तुझ्यासोबत मी न डगमगता सर्व काही सांगायचो. मी रडत असे, माझे अश्रू स्वच्छ करणारी तूच होतीस. शिखाऐवजी माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले असते. माझ्या मनाने माझा विश्वासघात केला नसता. मी तिच्या फोटोसमोर खूप रडत होतो. मी थकलो होतो आणि तुटलो होतो. आता मी ठरवले होते की मी हे जबरदस्तीचे नाते पुढे चालू ठेवणार नाही. मी दुसऱ्या दिवशी जरा उशिराच उठलो आणि सकाळी सुट्टी होती आणि अर्ध्यापेक्षा जास्त रात्री रडण्यात घालवली होती. नाश्ता बनवण्यासाठी मी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा पिंकी तिथेच उभी आहे असे मला वाटले. क्षणभर मी विसरलो की ती मेली आहे, म्हणून मी पटकन तिच्या जवळ आलो. पण ती वळताच शिखा तिथेच होती. पण पिंकीचे कपडे घातले होते तिने. तिच्यासारखाच केसांचा बन घातला होता. मी तिच्या मागे होतो. तिचे डोळे पण लाल झाले होते. तिने विचारले, तू नाश्ता काय करणार? मी म्हणालो की जे काही करायचं आहे ते मी स्वतः तयार करीन. नाश्त्यानंतर मी घरातून निघून गेलो होतो. रात्री मी परत आलो. ती अजून पिंकीची मॅक्सी घालून तयार होती. तिला पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी ऋषभला माझ्या मांडीत घेतलं आणि त्याला प्रेम करू लागलो. शिखाने टेबलवर जेवण ठेवले आणि म्हणू लागली, अमित, मी जेवण वाढले आहे. मी म्हणालो की मी आताच जेवलो आहे. तू माझ्यासाठी एवढा त्रास का घेत आहेस? असे म्हणत मी ऋषभला आपल्या मांडीत घेतले आणि माझ्या खोलीच्या दिशेने निघालो. खोलीत जाण्यापूर्वी मी तिच्याकडे एक नजर टाकली, जी आज शिखा कमी आणि पिंकी जास्तच दिसत होती. मी म्हणालो, प्लीज पुन्हा पिंकी बनण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे म्हणणे ऐकून ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली की जेव्हा मी पिंकी दीदीच्या मुलाची काळजी घेऊ शकते तेव्हा मी तिच्या घरी राहू शकते. मी तिच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क ठेवू शकते, तर कपडे घालायला काय हरकत आहे? मी म्हणालो, तुझ्याकडे ही जबरदस्ती जास्त दिवस राहणार नाही. मी वकिलाशी बोललो आहे. काही दिवसात घटस्फोटाचे पेपर तयार होतील. तू या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त होशील आणि मग तू तुझ्या ऋषिकेशकडे जाऊ शकतेस. असे म्हणत मी माझ्या खोलीत गेलो. त्या रात्री मी ऋषभला माझ्या जवळ झोपवले होते. रात्री 2 वाजता ती माझ्या खोलीत आली तेव्हा मी गाढ झोपेत होतो. दरवाजा उघडला तेव्हा माझे डोळे उघडले होते. मला वाटले ती ऋषभला घ्यायला आली होती, पण ती रडत होती. ती येऊन माझ्याजवळ बसली. मी तिला पाहिल्यावर ती रडत होती. मी उठून बसलो. मी म्हणालो, तुला काय झालंय? सर्व काही ठीक आहे ना? ती म्हणाली, अमित, मी ऋषभशिवाय राहू शकत नाही. मला घटस्फोट नको आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, म्हणूनच तू एवढी रडते आहेस? मी म्हणाले, ठीक आहे, ऋषभला घेऊन जा, पण ऋषी त्याच्यावर अन्याय
करणार नाही याची काळजी घे. उद्या जर तुला मुलं झाली आणि तुला वाटत असेल की तू आणि ऋषभला न्याय देऊ शकत नाही तर मला एकदा सांग, मी ऋषभला घेऊन येईल. माझे ऐकून ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत होती. मग ती म्हणाली, आणि तुझे काय? ऋषभ शिवाय तू कसा राहू शकशील? मी म्हणालो, माझ्याकडे पिंकीच्या पुरेशा आठवणी आहेत. आयुष्य निघून जाईल. काश मला हे आधी समजले असते की जबरदस्तीच्या नात्याचा परिणाम कधीच चांगला नसतो, तर मी तुझ्याशी लग्न केले नसते. मी तिच्याशी बोलत असताना ती माझ्या बेडवर बसली होती. मी टिचून समस्या तिच्या इच्छेप्रमाणे सोडवली होती. आता तिला उठून जायला हवे होते, पण बेडवर बसून ती काय विचार करत होती मला कळेना. मी म्हणालो, शिखा प्लीज, मला झोपावे लागेल. मला उद्या ऑफिसला जायचं आहे. आता मी तुझे म्हणणे मान्य केले आहे. आता काय अडचण आहे? ती रडायला लागली आणि म्हणाली, तुला माहित नाही, कधी समजेल, असं म्हणत ती खोलीतून निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर गेलो. ती तयार उभी होती. तिला पाहून मी विचारू लागलो, तू कुठेही जात आहेस? कुठेतरी जात आहेस? ती मान हलवत नाही म्हणाली. मी विचारलो, तू ऋषीकडे जात आहेस का? माझ्या या विधानावर ती माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती. मी म्हणालो, ठीक आहे, तू त्याच्याशी बोललीस? उद्यापर्यंत पेपर्स तयार होतील. ती माझ्याकडे येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मला घटस्फोट नको आहे. तू का समजून घेऊ शकत नाहीस? मी म्हणालो, आता काय अडचण आहे? आता घटस्फोटाची गरज का नाही? मी तुला सर्व काही देत आहे, अगदी माझा ऋषभही. ती म्हणाली, तू सर्व काही देतोस, पण तू तुझे प्रेम देऊ शकत नाहीस का? तिच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. मला माझ्या कानांवर विश्वास ठेवणे कठीण झाले. ती म्हणाली, मी तुझ्या प्रेमात पडले आहे. मीच स्वीकारून तुला सांगणे आवश्यक नाही आणि मला माझे आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहे. मला समजले की जे काही झाले त्यात तुझी काही चूक नव्हती. मी तिचे दोन्ही हात धरले आणि तिला माझ्या समोर उभे केले. मी म्हणालो, माझ्याकडे बघ आणि तू माझ्यावर प्रेम करतेस तर तू माझी आहेस. पिंकीसारखाच माझ्यावर हक्क गाजव. असे बोलून मी तिला मोठ्या परीक्षेत टाकले होते. ती गप्प उभी होती. ती एक पाऊल पुढे टाकून मला संकोच करून थांबवत होती. मी स्वतः तिला छातीशी मिठी घट्ट मारून अंतर बंद केले होते. आता मला माहित होते की मुलीसाठी पहिले पाऊल उचलणे कठीण आणि अवघड आहे. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद दोस्तों.